हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं YT करंट अफेअर आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपल्याला बघायचं आहे बघा, पोलीस भरती 2024 25 मार्चपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आले आहेत. तर एकूण जिल्हे आपण बघणार आहोत 41 आणि अचूक माहिती असेल मित्रांनो आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरणार आहात किंवा अजून भरलेला नसेल तर मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून जाईल की नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहेत. मित्रांनो, नवीन मुलांची तारांबळ उडालेली असते, त्यातून तुम्हाला थोडंसं कुठं ना कुठंतरी थोडीशी मदत व्हावी, हेल्प व्हावी यासाठी आम्ही व्हिडिओ बनवत असतो. तर मित्रांनो, जर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये आगामी पोलीस भरतीमध्ये करंट अफेअरमध्ये चांगला स्कोर करायचा असेल तर मित्रांनो तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल आणि आपले यूट्यूब चॅनल जॉईन करा. आज आपण पुढच्या व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो बघा, नांदेडमध्ये किती फॉर्म आलेले आहेत बघा मित्रांनो, 6500 फॉर्म आलेले आहेत. तर मित्रांनो त्याच्या पुढचा जिल्हा आहे बघा SRPF जालना, 6500 आलेले आहेत फॉर्म आत्तापर्यंत. त्यानंतर धाराशिव बघा 2100 प्लस फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर पिंपरी चिंचवड बघा अतिशय कमी फॉर्म आलेले आहेत, 8100. त्या मानानं सगळ्यांना वाटत असेल की पिंपरी चिंचवडला फॉर्म भरू की नको. ज्यांचं मित्रांनो फिजिकल 40 प्लस आहे, त्यानंतर तुमची लेखी जर 85 किंवा 80 प्लस असतील तरी पण चालेल, मुली असतील तर 70 प्लस असतील तरीसुद्धा पिंपरी चिंचवडला चालेल. तर मित्रांनो त्याच्या पुढचा जिल्हा बघा SRPF अमरावतीला बघा 11000 प्लस फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर SRPF हिंगोली बघा 7000 प्लस आलेले आहेत. आणि त्यानंतर बघा CP मुंबई बँड्समनला मित्रांनो 5000 फक्त फॉर्म आलेले आहेत. तर मित्रांनो त्याच्या पुढचा जिल्हा बघायचा आहे आपल्याला. तर मित्रांनो बघा SRPF गोंदियासाठी बघा 7100 फॉर्म आलेले आहेत आत्तापर्यंत. त्यानंतर SP भंडारा 3100 फॉर्म आहेत. SP लातूरला बघा 2000 प्लस आहेत. SRPF जालना बघा 6500. त्यानंतर वर्धा बघा 2120 फॉर्म आलेले आहेत. आणि सिंधुदुर्ग बघा 3000 प्लस फॉर्म आलेले आहेत. ज्यांना मित्रांनो कोकणामध्ये फॉर्म भरायचा आहे तर त्यांनी हा जिल्हा निवडला तरी चालेल, कारण खूप कमी फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर CP मुंबई सगळ्यात आवडता जिल्हा सगळ्यांचा. तर मित्रांनो हे बघा 1,25,000 फॉर्म आलेले आहेत. तर IMP आहे बघा CP मुंबई 1,25,000. चला तर मित्रांनो याच्या पुढचा जिल्हा आपण बघू. तर मित्रांनो बघा अमरावती ग्रामीणला 12,000 प्लस फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर नाशिक सिटी 3,000 प्लस. छत्रपती संभाजीनगर बघा 14,598. त्यानंतर पुणे लोहमार्ग बघा 540. रायगडला बघा 7,300. त्यानंतर मुंबई कारागृह बघा 36,000 प्लस फॉर्म आलेले आहेत. आणि पुणे कारागृह बघा 24,790. तर मित्रांनो तुम्ही SRPFचं पण ह्यात माहिती दिलेली आहे, ते पण तुम्ही बघू शकता. त्यानंतर मित्रांनो बघा सिटी अकोला बघा 9,000 प्लस. चंद्रपूर सिटी 10,000 फॉर्म आलेले आहेत. आणि CP मुंबई महिला 20,000 प्लस फॉर्म आलेले आहेत. तर मित्रांनो महिलांसाठी असं आहे, ज्या नवीन मुली आहेत त्यांनी शक्यतो मुंबईलाच फॉर्म भरावा, कारण भरपूर जागा आहेत, कदाचित मेरिट वाढू शकतं. तर मित्रांनो बघा SP वाशिमला बघा 5300. SRPF नागपूरला बघा 9,000 प्लस फॉर्म आलेले आहेत. आणि नागपूर कारागृहाला बघा 15,000 प्लस आलेले आहेत. तर मित्रांनो त्याच्या पुढचा जिल्हा बघू आपण. बघा मित्रांनो CP नागपूरला बघा 6,000 प्लस फॉर्म आलेले आहेत. आणि नागपूर कारागृह महिलाला बघा 4,100. त्यानंतर बघा SRPF सोलापूरला बघा 7,600. SRPF अमरावतीला बघा 10,000 प्लस फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर SRPF पुणे गट बघा 27,380 फॉर्म आलेले आहेत. आणि SP नंदुरबारसाठी बघा 4,500 फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर SRPF गट क्रमांक 5 बघा दौंडला. तर मित्रांनो बघा 6,000 प्लस फॉर्म आलेले आहेत. तर मित्रांनो खूप माहिती महत्त्वाची आहे. व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. पुढचा करंट अफेअरचा व्हिडिओ आपला येऊनच जाईल. आणि अधूनमधून मी बाकीच्या जिल्ह्यांमध्ये किती फॉर्म आलेत काय नाही ते तुम्हाला कळवत जाईल. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघा SP यवतमाळ ड्रायव्हरला फॉर्म किती आलेले आहेत, फक्त 2,000. नागपूर कारागृह 24,000 फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर कारागृहाला बघा 24,000 प्लस आलेले आहेत. आणि नागपूर सिटीला बघा 14,589. आणि CP ड्रायव्हरला बघा मित्रांनो 22,000 फॉर्म आलेले आहेत. तर मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरणार आहात हे काळजीपूर्वक आणि व्यवस्थित अभ्यास करून मित्रांनो फॉर्म भरा, कारण एकच संधी असते. आणि मित्रांनो भावी पोलीस व्हाल तुम्ही अशा अपेक्षा व्यक्त करतो. आणि मित्रांनो इथे थांबतो. परत एकदा सांगतो मित्रांनो, प्लीज तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चालू घडामोडीसाठी तुम्हाला हे चॅनल अतिशय उपयुक्त आहे. तर परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.